श्री स्वामी समर्थ. तुम्ही जे कर्म कराल तसे फळ मिळेल अशी एक जुनी म्हण आहे. म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल. आपण सर्वांनी ऐकलं आहे, परंतु आपण या गोष्टीवर आतून फारच कमी विश्वास ठेवतो. कारण आपल्याला असं वाटतं की आपल्याला चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळत नाही, किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे. कारण आपण सत्य पाहू शकत नाही, वास्तविकता पाहू शकत नाही. पाहण्यास सक्षम कारण कर्माचा नियम. हा कर्माचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्य करतो. तुम्हाला काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाहीत. जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच, ही गोष्ट निश्चित आहे. कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो. मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो. आता तुम्हाला ते कसे समजायचं हे महत्त्वाचं नाही, परंतु हे नियम आहेत आणि त्या नियमानुसारच हे जग चालते. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथेमध्ये तुम्हाला समजेल कर्म आपले जीवन कसे ठरवते. आणि ही कथा समजून घेतल्यावर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता हे सूत्रही कळेल. या कथेला ऐकण्यापूर्वी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग कथा सुरू करूया. एका शहरात एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी खूप श्रीमंत होता. शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये त्याचे नाव घेतले जात होते. त्या शहरातही त्याची ओळख होती. मग एके दिवशी एका शुभमुहूर्तावर त्याला मुलगा झाला. तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला. त्यांनी मुलाचे नाव एकनाथ ठेवले. पुढे आता त्यांचा मुलगा मोठा होऊन त्यांचा व्यवसाय हाती घेईल आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असे व्यापाऱ्याला वाटले. व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले. तो स्वतः सुशिक्षित असून त्याचा मुलगा एकनाथही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करू लागला. आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला. मग जेव्हा एकनाथ काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला एकनाथ याचे एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले. एकनाथलाही खूप आनंद झाला. एकनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला. पण नंतर अचानक एकनाथमध्ये काही बदल होऊ लागले. त्यानंतर दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला. हळूहळू एकनाथला खूप वाईट सवय लागली आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला. एकनाथ आता त्याच्या घरी राहत नव्हता. तसेच वडिलांच्या व्यवसायात कोणी मदत करणार नव्हता. म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि एकनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता. वडिलांनी कमावलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता. व्यवसाय कोणी सांभाळणार नाही या काळजीअभावी हळूहळू त्याच्या वडिलांना व्यवसायात खूप नुकसान झाले. एकनाथच्या वडिलांनी एकनाथला खूप समजावलं की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे, त्यामुळे जुगार खेळण्याची ही घाणेरडी सवय सोडून दे. नाहीतर एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही, तुला कोणीही साथ देणार नाही. मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल. त्यामुळे वेळीच सावध हो. पण एकनाथने वडिलांचे ऐकले नाही. त्यांचे बोलणे ऐकून तो त्यांना अनाठायी बनवत असे. असाच काळ काळाबरोबर हळूहळू जात राहिला. त्याचे वडील अजून म्हातारे झाले होते आणि त्यांना आजारांनी ग्रासले होते. काही वेळाने त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतरही एकनाथला अजिबात वाईट वाटले नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता. असे वाटत होते वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत होते. आता त्याचे कोणी ऐकणार. आता एकनाथने पूर्वीपेक्षाही जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती. एकनाथला जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचं होतं. पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचं होतं.
त्यामुळे तो जुगारात मोठा सट्टा लागत असे. परंतु तो त्याच दिवशी जुगारात हरला. एकनाथच्या आईने त्या मुलाला एकनाथला खूप समजावलं. तू खूप पैसे गमावले आहेस. आता जे थोडे पैसे उरले आहेत ते लुटण्यात का व्यस्त आहेस? पण ते म्हणतात ना, जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो, म्हणजे बुद्धी मरते. एकनाथ आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. एकनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळण्यात व्यस्त होता. एकनाथकडे कुबेराचा असा कोणताही खजिना नव्हता जो आता संपणार नव्हता. हळूहळू एकनाथ सारा खजिना संपुष्टात येऊ लागला. मग एक दिवस असा आला जेव्हा एकनाथकडे काहीच उरले नव्हते. त्याने आपली सर्व पैसे जुगारात खर्च केले होते. त्यांनी सर्वस्व गमावले होते. जेव्हा एकनाथच्या आईला समजले की तिच्या मुलाने जुगारात सर्वस्व गमावले आहे, त्याच वेळी त्याची आई मरण पावली. त्याच्या आईला तीव्र झटका आला. त्यामुळे तिचे हृदय थांबले. पण एकनाथला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. जणू त्याचे भान हरपले होते. त्याच्यासाठी कोणी जगू किंवा मरू काही फरक पडत नसेल. तो दिवसभर पैशासाठी फिरत असे. एकनाथ हा एका व्यावसायिकाचा मुलगा असल्याने कर्ज घेण्यास कोणतीही अडचण आली नाही. पण एकनाथने ते पैसेही जुगारात उधळले. जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते, पण तुम्ही कधीच जिंकत नाही. आता एकनाथवर खूप कर्ज होतं. 2 वेळचे जेवण जेवायलाही त्याच्या घराकडे लक्ष नव्हतं. आता एकनाथची अवस्था खूप वाईट झाली होती. आता त्याच्याकडे ना खायला पैसे उरले होते ना घालायला कपडे. तो पूर्णपणे निरागस होता. आता एकनाथ कंगाल झाल्याचे संपूर्ण शहरातील सर्वांना कळले होते. त्याच्याकडे काहीच नाही. एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते. परंतु एकनाथच्या या घाणेरड्या सवयीमुळे त्यांनी सर्वस्व गमावले होते. आता त्याला कोणी मदत करत नव्हते. लोक त्याच व्यक्तीला आदर करतात जो मेहनतीने पुढे येतो, आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनून जगासमोर आदर्श ठेवतो. जेव्हा एकनाथच्या सासरच्यांना कळालं की त्यांचा जावई गरीब झाला आहे, आपल्या मुलीच्या काळजीने ते लगेच त्यांच्या मुलीला भेटायला येतात. ते तेथे गेले आणि त्यांनी पाहिलं की त्यांची मुलगी खूप दुःखी आहे. त्यांच्या मुलीने फाटलेले जुने कपडे घातले आहेत. भुकेमुळे तिचा चेहरा कोमेजलेला होता. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांना एकनाथवर खूप राग आला. त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी एकनाथला काही सांगितले किंवा ऐकवले नाही आणि ते आपल्या मुलीसह त्यांच्या घरी गेले. जेव्हा एकनाथ त्याच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळतं की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्या लोकांनी नेले आहे. हे पाहून एकनाथला खूप वाईट वाटले. तो एकटाच होता. आता त्याच्याकडे पैसेही नव्हते. ना त्याला बायको होती ना आई वडील. त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते. आता एकनाथला वडिलांनी समजवलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या. त्याच्या अवस्थेला तो स्वतःच जबाबदार होता. तो अचानक स्वतःशीच बोलू लागला. एक दिवस असा होता तेव्हा शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये माझं नाव मोजलं जायचं आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही. आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा तयार करेल, असा विचार करून एकनाथ आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो, जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा. पहाटे तो सासरच्या मंडळींना भेटायला निघतो. सासरच्या घरी पोचल्यावर स्वतः त्यांची अवस्था पाहून रडू लागतो. त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाईट वाटले की आपण अशा फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही. मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्यांना भेटायला जाईन आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी गेल्यास त्याचा उरलेला आदरही नष्ट होईल. हा सगळा विचार करत तो इकडे तिकडे पाहू लागला.
त्याची नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली, पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झाले होते. एकनाथने मनाशी ठरवले, तो सकाळपर्यंत वाट पाहील आणि दुकान उघडताच सासरच्यांच्या नावाने कपडे विकत घेऊन आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परतफेड करेल. आता फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालू, हा सगळा विचार करत एकनाथ त्या कपड्याच्या दुकानाबाहेर झोपतो. एकनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता. तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचे एकनाथने पाहिले. तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळात एक महिलाही त्या बाजूला सरकत दुकानात गेली. अंधारातही ती बाई एकनाथला ओळखीची वाटत होती. त्या बाईला नीट पाहण्यासाठी एकनाथ दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि त्याने तिथे पाहिले. तिला पाहून त्याला धक्काच बसला, कारण ती स्त्री दुसरी कोणी नसून त्याचीच पत्नी होती. तेव्हा एकनाथने आपल्या पत्नीचे आणि त्याच तरुणाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले. एकनाथची पत्नी त्याला सांगत होती की माझ्या जीवलगा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे आहे. पत्नीच्या तोंडून सर्व गोष्टी ऐकून एकनाथला खूप वाईट वाटले. तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयीमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे, त्याला पाठिंबा देत आहे, त्याच्याशी लग्न करण्याचा विचारही केला आहे. पण मी हे कधीच होऊ देणार नाही. मी वाईट संकटात पडलो आहे, हे मान्य आहे. मला जुगारीचं व्यसन होतं, पण आता मला सगळं कळतं. त्याने ताबडतोब त्याचे घर विकले आणि नंतर एकनाथ घर विकून मिळालेले पैसे घेऊन दुसऱ्या शहरात गेला, जेणेकरून तो तिथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल. तिथे पोहोचल्यावर एकनाथने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. त्यांनी कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयी त्याच्यापासून दूर ठेवल्या. व्यवसायात कधीकधी काही चढउतार येतात, पण त्यातही त्याने सर्व काही हाताळले. त्याने काही दिवसात भरपूर पैसे कमावले. तेव्हा त्या शहरात राहणाऱ्या एका सेठची नजर एकनाथवर पडते. एकनाथला पाहून सेठला वाटलं की हा तरुण खूप मेहनती आहे, त्यामुळे त्याने एवढ्या कमी कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे. मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशी लावतो. मला माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणार नाही. मग तो सेठ एकनाथकडे जातो आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. एकनाथही ते स्वीकारतो. सेठने आपल्या मुलीचे लग्न एकनाथबरोबर लावले. येथे तर आता एकनाथची चांगली परिस्थिती झाली. त्याने पैसा कमवला, सन्मान मिळवला होता. लग्न झाले, त्याला सर्व काही मिळाले. तो आता जगाचा आनंद लुटण्यासाठी तयारच होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. एकनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता. जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. या कथेतील धडा पाहिला तर एकनाथला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते. त्याला जुगार खेळण्याची सवय होती, म्हणून त्याच्याकडे काही राहिले नाही. तो रस्त्यावर आला होता. त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. हे त्याच्या कर्माचे फळ होते. जर त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवस पाहावे लागले नसते. मात्र एकनाथला आपली चूक कळली आणि त्याने आयुष्य बदलले. यावर हे दिसून येते की आपण आयुष्यात कितीही वाईट कृत्य केली असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो. सत्कर्म करायला वेळ नाही लागत, किंवा सरळ म्हणा की प्रत्येक वेळ अनुकूल असतो. आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकलो की आपण आपल्या प्रियजनांना वाईट वेळी सोडले तर त्याची फसवणूक त्याचेही खूप वाईट परिणाम होतात. एकनाथच्या पत्नीने त्याची फसवणूक केली, पण या फसवणुकीमुळे तिने सर्वस्व गमावले. जर एकनाथची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असेल तर तिथेही तिने काही चुकीचे केले नाही, कारण ते स्वतः एकनाथमुळे घडले होते. परंतु तिच्या प्रियकराच्या सहमतीने पळून जाण्याचा कट रचला होता. हे मात्र चुकीचं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.